बोल. बंटी कुठे आहेस? तुला काय करायचंय? अरे ऐक तर खरं, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बोल. तुझं काम झालंच असं समज. मैथिलीला ढगात पाठवण्याचं तिकीट काढलंय. अरे वा, आनंदाची बातमी दिलीस. तिच्या कॉफीमध्ये जालिम विष मिसळलंय. आता थोड्याच वेळात ते ढगात पोचेल. नक्की मरेल ना ती? अरे 1000% लिहून घे. ठीक आहे, फक्त ती मेली हे कन्फर्म झालं ना की मग मला फोन कर. कळवतो ना. बघ, तू सांगितल्याप्रमाणे तुझं काम केलंय आम्ही. केदार दादा, मैथिली बघ कशा करतायत. काय झालं? माहित नाही, तू चल ना आत, चल ना. चल. केदार दादा केबिन मधून बाहेर पडला त्यावेळी मला काहीतरी गडबड वाटली, म्हणून आम्ही हे सगळं केलं. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट आपल्याला कळली. केदार दादा अधोक्षटचा म्हणजे शतग्रीवचं म्हणणं ऐकून हे सगळं करतोय. आणि आपल्याला आधी असं वाटत होतं की शतग्रीव घराबाहेर पडल्यावरती हल्ला करेल. तो आधीच केदारमय घरापर्यंत पोहोचला आहे. आपण सगळे केदार काकाला ओळखायला एवढे चुकलोच कसे? पण तर आता काय करायचं? बाबा, केदार काकांचा फक्त तुमच्यावरच राग असतं तर एक वेळ आपण समजून घेतलंही असतं. पण केदार काका ते शतग्रीवच्या साथीने आपल्या घराच्या वाईटावर उठलेत. हे सगळंच ना खरंच खूप भयंकर होत चाललंय. आता घरात पण काकाजी काही करू शकते ना. आजच्या प्रकारानंतर ते दोघं अधिक आक्रमक होतील. आपल्याला सगळ्यांना जपून राहावं लागेल. यापुढे खूप जास्त सावध राहायचं. यावेळेला केदार काका तोंडगशी पडलेत, पण यापुढे सुद्धा तसंच होईल असं नाहीये. ते शतग्रीवचा हस्तक म्हणून या घरात वावरत आहे. यापुढे काहीही झालं तरी एकटीने त्यांच्या समोर जायचंच नाही. पण हे एवढं सगळं आपल्या घरात घडून गेलं आणि आपल्याला कळलं कसं नाही? खूप हुशारीने डाव खेळलाय त्यांनी यावेळी. रूममधून बाहेर पडायला पण भीती वाटते. ताई, भीती वाटणं साहजिक आहे, पण ह्या वेळेला असं घाबरून नाही चालणार. ताई, यावेळेला फक्त केदार काकांची नाही तर शतग्रीवची सुद्धा लढावं लागू शकतं. तुम्हाला सांग, आता करायचंय काय? ते शतग्रीवचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी केदार दादाला जाऊन जाब विचारायचंय का आता? नाही, आता तसं नाही करता येणार. आपण जाब विचारलं तर ते सावध होतील. शतग्रीव बेसावध असतानाच आपण त्याला पकडायचंय. आणि आता आपण असं थेट केदार काकांना काही विचारूही नाही शकत, कारण काकू काही ऐकूनच घेणार नाही. आपल्या आणि काकांच्या मध्ये त्या उभ्या राहतील. आणि केदार केतकीच्या भावनिकपणाचा फायदा घेणार आहे. पण मग कसं समजवायचं काकूला? काहीतरी मार्ग काढावाच लागेल आपल्याला. हो, लवकरात लवकर काकांचा खरा चेहरा काकूंसमोर आणायलाच हवा. कुठे जातोयस? थांब. अरे आज मस्त सुट्टी आहे, सगळी फॅमिली आहे, एकत्र जरा एन्जॉय करूया ना. जरा थांब ना. कमॉन काका, तुला नातवंडांची एवढी आवड आहे, तू खेळणार नाहीस ईशा बरोबर? अरे पण काका थांब की, एन्जॉय करूया ना. काका, आता एवढे सगळेजण सांगतायत ना, थांबा ना. ईशा, तुम्हाला या घरी परत यायला किती वर्ष लागली? 26. 26 वर्ष.
असंच आहे त्यांच्या मनात. तुम्ही बंटी मामांना कसं ओळखता काका? काका मी काय विचारते आ? तुम्ही बंटी मामांना कसं ओळखता? कोण बंटी? अरे असं काय करतोस केदार? अधोक्षज उर्फ बंटी, रुपालीचा भाऊ, मैथिलीचा भाऊ. अच्छा, बंटी रुपालीचा भाऊ. मी नाही ओळखत त्याला, म्हणजे त्याची आणि माझी फारशी ओळख नव्हती. ही बंटी बद्दल का विचारतीये? बंटी आणि रुपालीला मीच या घरात आणलं हे यांना कळलं तर नाहीये ना? काका आजोबा खोटं बोलतायत. त्यांच्या मनात असं आहे की ही बंटी बद्दल का विचारतीये. मीच बंटी आणि रुपालीला घरात आणलं हे यांना कळलं तर नाही ना? ईशा, अगं असं का बोलतेस बाळा? नेत्रा, ही काही बोलते अगं. मुळात मी मनात असा काही विचारच केला नव्हता. तू रुपाली आणि अधोक्षजला घरात आणलंस?